हॅलो ब्युटिफुल लेडीज. आज आपण शिकणार आहोत कोट कॉलर असलेला टॉप आणि ही पॅन्ट. या पॅन्टला पुढे बेल्ट, मागे इलास्टिक आणि साईडला आपण चेन बसवली आहे. तुम्ही ह्या वरच्या टॉपला डबल घेरसुद्धा लावू शकता. मी याला सिंगल घेरमध्ये रेडी केलं आहे. चला तर मग या ड्रेसची आपण ड्राफ्टिंग शिकूया. तर आता आपण ब्लाऊज आणि ड्रेस दोन्ही बनवताना काय काय चेंजेस करायचे ते मी तुम्हाला इथे सांगते. जर तुम्ही ड्रेस बनवणार आहात, म्हणजे समज ड्रेसचा वरचा पार्ट बनवणार आहे आणि त्याला खाली कोणताही घेर लावणार आहात, चुण्यांचा घेर, अंब्रेला घेर, अगदी काहीही, तर त्याच्यासाठी काही चेंजेस असतात. म्हणजे जे पण छातीचं माप असतं आपलं, छातीचा चौथा भाग आपण टाकतो, ठीक आहे. तर आता समज हे जे माप आहे तुमचं, तर तुमची ऍक्च्युअल छाती जेवढी आहे त्याच्यापेक्षा 1 इंच तर तुमची ऍक्च्युअल छाती जेवढी आहे तेवढीच घ्यायची. आता माझे आहे 32, तर तुमची ऍक्च्युअल छाती जेवढी आहे तेवढीच घ्यायची. आता माझे आहे 32, तर मी 32च घेणार आहे. पण जी कंबर घेर आहे, तर कंबर घेराच्या मापामध्ये प्लस 1 इंच करायचंय तुम्हाला सर्व मापांसाठी. म्हणजे समज आता तुमचं माझी आता आहे 26, पण मी 26 न घेता मी 27 नुसार घेणार आहे. का? कारण कमरेमध्ये 1 इंचाचं आपल्याला लुजिंग द्यायचंय. का? तर हे ड्रेस आहे म्हणून. आता या ड्रेसला मी फ्रंट ओपनिंग ठेवलंय, कारण ब्लाऊज जो असणार आहे त्याला पण फ्रंट ओपनिंगच असणार आहे आपलं. पण जेव्हा ब्लाऊज शिवतो तुम्ही, त्यावेळेस ब्लाऊजच्या ड्राफ्टिंगच्या वेळेस तुम्ही जी कंबर आहे तेवढीच ठेवा, त्याच्यामध्ये कुठलंही प्लस मायनस करायचं नाही. शिवाय जर कोट कॉलर बनवून तुम्ही मागचा गळा बंद बनवणार आहात, संपूर्ण बंद जसा आहे तसा, मागे कुठलं तुम्ही डिझाईन वगैरे ओपन नाही ठेवणार आहात, तर मात्र तुम्ही या पद्धतीने मी सांगितलंय त्या पद्धतीने बनवलं तरी हरकत नाही. पण मागे जर ओपनिंग असेल तर त्याच्यासाठी खूप काही चेंजेस करावे लागतात. तर मी त्याच्यासाठी एक डिटेलमध्ये व्हिडिओ घेऊन येणार आहे. मोठी मागे ओपनिंग, स्टायलिश काहीतरी छान, आणि मग पुढे कोट कॉलर असलेला ब्लाऊज, तर त्याचा व्हिडिओ लवकरच येईल. तर आता या ड्रेससाठी आपल्याला काय करायचंय, 1 इंच अधिक करून घ्यायचंय कंबर घेरामध्ये. आणि मी सिंगल घेर लावलाय, म्हणजे टोटल एकच घेर लावलाय. तुम्ही डबल घेर सुद्धा लावू शकता किंवा 3 घेर सुद्धा लावू शकता तुम्ही. आता घेर कसं कट करायचं, काय करायचं ते मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. तसं पण मी क्लासमध्ये तुम्हाला बरेचसे घेर कट करायला शिकवलेत. पण तुम्ही याच्यासाठी तुम्ही साईड कट कुर्ता सुद्धा ह्याचा बनवू शकता. कसं बनवू शकता, तर तुम्ही साईड कट कुर्तीचं पूर्ण ड्राफ्टिंग करा, जसं आहे तसं. वरचं हे असंच ठेवा आणि कमरेपासून साईड कट सारखं मार्किंग करा. इथून कमरेपासून जोडून सीटच्या तिथून तुम्ही कट द्या. तुम्ही ह्याला साईड कट कुर्ता सुद्धा बनवू शकता किंवा ह्याला ए लाईन सुद्धा बनवू शकता, ठीक आहे. तुम्ही ह्याला खूप काही चेंजेस करू शकता, ऍज अ ब्लाऊज म्हणून पण, ऍज अ ड्रेस म्हणून पण, मल्टिपल तुम्ही प्रकारे याला बनवू शकता, ठीक आहे. तर हे झालं ड्रेसचं, म्हणजे वरचं, म्हणजे जे काही जर तुम्हाला ड्रेस शिवायचा असेल, ब्लाऊज शिवायचा असेल तर. त्यानंतर पॅन्ट बद्दल सांगायचंय तुम्हाला. तर ती जी पॅन्ट आपण बनवतोय त्या पॅन्टला मी साईडला झिप लावली, इनविजिबल वाली. ती तुम्हाला जरा पण दिसणार नाही, म्हणजे ती झिपच दिसत नाहीये. आपण एवढी व्यवस्थित ती झिप लावली आहे आणि त्याला साईडला हुक आणि लुक दिलंय. तर तुम्हाला जर अशी पॅन्ट शिकायची असेल ज्याच्यामध्ये साईडला झिप आहे, हुक आणि लुक आहे, कारण पुढे ओपनिंग असल्यामुळे आपल्याला पुढचा भाग जो आहे तो दाखवायचा नव्हता. मी पुढे चेन आणि हुक लुक असलेला पॅन्टचा पण व्हिडिओ लवकरच शेअर करेन. पण या पॅटर्नसाठी खास मला तसं नव्हतं करायचं, कारण आपल्याला फ्रंट ओपनिंग असल्यामुळे ते चांगलं नसतं दिसलं. आणि क्रॉचला बिलकुल पॅन्ट उचलली नाही गेली. तुम्ही जर चेक केलं असेल तर पॅन्ट खूप सुंदर बसली आहे. तर चला, ह्याचे 2 पार्ट येतील आणि दोन्ही पार्टमध्ये तुम्हाला एक एक प्रकार शिकायला मिळेल. एका पार्टमध्ये आपण पॅन्ट शिकणार आहोत आणि दुसऱ्या पॅटर्नमध्ये आपण कुर्ता शिकणार आहोत, म्हणजे कुर्ता किंवा जे काही तुम्ही म्हणाल त्याला टॉप म्हणाल, तर ते आपण सेकंड पार्टमध्ये शिकणार आहोत, ठीक आहे. चला आपण ड्राफ्टिंगला सुरुवात करूया. चला ड्राफ्टिंग सुरू करूयात आपण ह्याची. आता ड्राफ्टिंग सुरू करताना सगळ्यात पहिले बघायचे आपल्याला माप कोणतं कोणतं लागतं. तर तुमची जी पूर्ण उंची आहे ती पूर्ण उंची तुम्हाला लागते, म्हणजे तुम्ही कुठपासून हे घालणार आहात पॅन्ट तुमची. तर जेवढी हाय वेस्ट तुम्ही घालाल तेवढं तुमचं छान शेप पण येईल आणि कम्फर्टेबल पण राहील तुम्हाला. तर हाय वेस्ट म्हणजे बेंबीच्या पण वरती तुम्हाला माप घ्यायचंय, म्हणजे जिथे कंबर एकदम निमुळती होते तुमची तिथे, तिथपासून डायरेक्ट जमिनीला टेकवायचं आहे टेप, तिथपर्यंत तुमची उंची घ्यायची आहे तुम्हाला, ठीक आहे. त्यानंतर तुम्हाला त्याच्यामध्ये गुडघा उंचीचं माप घ्यायचं, म्हणजे कंबर उंचीपासून गुडघा जिथे तुमचा आहे तिथपर्यंत उंची घ्यायची
आणि गुडघा घेर पण लागतो तुमचा. आता गुडघा घेर टाईट मोजायचा, नेहमी टाईट मोजायचा आणि पाय दुमडायचा. ठीक आहे, म्हणजे पाय सरळ आहे तर पाय दुमडायचा आणि बघायचं किती लूज झालंय ते. ठीक आहे, आणि जेवढं पण माप येईल त्याच्यामध्ये 2 इंच अधिक करायचंय कंपल्सरी सर्व मापांसाठी. ते झालं. त्यानंतर तुमचं सीट घेर तुम्हाला टाईट मोजायचंय आणि कंबर घेर तुम्हाला टाईट मोजायचंय. त्याच्यामध्ये तुम्हाला कोणतंही माप अधिक किंवा वजा करायचं नाहीये, कारण आपण ही जी पॅन्ट आहे ती कम्फर्टेबल बनवणार आहे, लुझिंग ह्यात ऍड करणारच आहे. पण आपल्याला ह्याला जास्त बल्की नाही बनवायचंय, खूप जास्त लूज नाही करायचंय ह्याला. ठीक आहे, कम्फर्टेबल तर राहीलच, पण थोडी व्यवस्थित ठीकठाक फिटिंग राहील याची. चला सुरू करूयात आपण. सगळ्यात पहिले टाकायची आपल्याला पूर्ण उंची अधिक 2 इंच. तर बघा, पूर्ण उंची किती आहे माझी? 37 इंच आहे. तर 37 मध्ये 2 इंच अधिक करून टाकायचे. सगळ्यांनी तुम्ही जेवढी पण तुमची पूर्ण उंची आहे त्याच्यामध्ये तुम्हाला 2 इंच अधिक करून टाकायचे सर्व मापांसाठी. तर त्यानंतर इथे आडवी रेघ बघा, मी हे 2च कापड घेतलंय, हे 2च आहे. ठीक आहे, मी पहिले पुढचा भाग कट करणार आहे आणि हा भाग आपण तिकडे ठेवून मग मागचा भाग ऍडिशनल माप वाढवून कट करणार आहोत. तर पहिले आपल्याला पुढचा भाग कट करण्यासाठी 2च लागतील, कारण पुढचे 2 असतील पाय आपले, है ना, तुकडे. हे बघा, दाखवते मी पुन्हा एकदा तुम्हाला. आणि ही बाजू जी आहे ती ओपन आहे, बंद बाजू त्या बाजूला ठेवली आहे मी. याला रेघ मारून घेऊया. आता खालच्या बाजूला जो बॉटम आहे तो 2 इंचासाठी बॉटम आपल्याला घेतला आपण, त्याला पण 2 इंचावर मार्किंग करून रेघ मारून घ्यायची आहे, कारण सगळी माप आपण वरच्या बाजूला टाकणार आहोत. जे बॉटम फोल्ड करतो तिथे आपण कोणतेही माप नाही टाकणार. आता कंपल्सरी सर्व मापांसाठी इथून तुम्हाला बॉटम जर मोठा हवा असेल तर 2 इंच सोडायचं किंवा 2.5 इंच सोडलं तुम्ही तरी हरकत नाही. पण मला जास्त म्हणजे जास्त फ्लेअर नकोय तिथे, त्यामुळे मी 2च इंच सोडतीये. इकडे 2 इंचावर तुम्हाला एक रेघ मारायची. आता ही जी रेघ आहे ती तुम्ही इथपर्यंत मारली तरी हरकत नाही, जास्त लांब असली पाहिजे असं काही नाहीये. इथल्या इथे एंड केली रेघ तरी चालेल. आता इथे आपल्याला कमरेचं माप टाकायचंय. सगळ्यात पहिले तुमची जेवढी पण कंबर तुम्ही टाईट मोजली असेल त्याचा 14 भाग टाकायचे सर्व मापांसाठी. बघा, माझी कंबर 26 आहे तर त्याचा 14 भाग येतो 6.5. तर मी 6.5 इंचावर मार्किंग करते पहिले. त्यानंतर सेकंड माप असेल तुमचं टक्सचं माप, 1.5 इंचाचे टक्स द्यायचे आपल्याला, 1.5 इंच त्याच्यामध्ये ऍड करायचंय. त्यानंतर 1 इंच शिलाई मार्जिनचा ऍड करायचंय, कारण आपण दोन्ही बाजूला शिवणार आहोत. तर आता हे जे आहे हे आपलं फायनल माप आहे, लक्षात घ्या. ठीक आहे, त्यानंतर क्रॉच पॉइंट, तुमच्या सीट घेराचा तिसरा भाग, तुमच्या सीट घेराचा तिसरा भाग बघायचा आहे आणि त्यातून तुम्ही जेवढा पण बेल्ट लावणार आहात त्या बेल्टचं माप वजा करून टाकायचंय. समज तुम्ही 1 इंचाचा बेल्ट लावणार आहे तर तुम्हाला 1 इंच वजा करायचे. तुम्ही 1.5 इंचाचा बेल्ट लावणार आहे तर तुम्हाला 1.5 इंच वजा करायचे. तर तुम्ही किती इंचाचा बेल्ट लावणार आहे ते पहिले तुम्ही कन्फर्म करा आणि मग तेवढं माप वजा करा. तर आता मी 1च इंचाचा बेल्ट लावणार आहे, तर मग मी 1च इंच माप वजा करते. तर माझी जी 36 सीट घेर आहे, बघा काल मी जो तुम्हाला प्लाझो शिकवलं होतं त्यामध्ये आपण 2 इंच ऍड केलं होतं लुझिंगसाठी, म्हणजे मी 36 माझी सीट घेर न घेता 38ने त्याचं माप टाकलं होतं. पण यात तसं नाही करायचंय, तुम्हाला टाईट तुमचा सीट घेर मोजायचा आहे. लुझिंग आपण इथे साईडला ऍड करणार आहोत, पण क्रॉच एरिया मग मोठा होऊ नये म्हणून तुम्हाला प्रॉपर जे तुमचा सीट घेर आहे तोच सीट घेर तुम्हाला वापरायचा आहे. तर आता माझा जो सीट घेर आहे तो येतोय 36, तर 36चा तिसरा भाग येतो काहीतरी 12. ठीक आहे, तर मग 12 मधून 1 वजा करून मी इथे 11वर मार्किंग करतेय. बघा, तिसरा भाग टाकून त्याच्यामधून 1 इंच वजा करायचंय तुम्हाला आणि मग ते माप तुम्हाला इथे टाकायचंय. बघा, सरळ आडवी रेघ मारून घेतली. आता हा जो पॉइंट आहे हे मोजायचंय आपल्याला. मोजूयात आपण. किती आलंय? हे आलंय माझं 9.25. तर मग मी इथे 9.25 इंच टाकतेय.
आता ही सरळ रेघ जोडल्यानंतर तुम्हाला बाहेर किती इंच जायचंय? तर तुम्ही जर खूप किरकोळ असाल तर तुम्हाला इथून फक्त 2 इंच बाहेर जायचंय. पण जर तुमचं माप थोडंफार ठीकठाक असेल तर तुम्ही 2.5 इंच बाहेर जा. आता माझे जो सीट एरिया आहे तो हेवी आहे, म्हणजे बघा माझी कंबर 26 आहे आणि माझं सीट 36 आहे, म्हणजे टोटल 10 इंचाचा फरक आहे. सो माझं सीट हेवी आहे, तर मी इथून 3 इंच बाहेर जाणार आहे. तुमचं थोडा अजून जास्त साईज असेल, मोठा साईज असेल तर तुम्ही इथून 3.5 किंवा 4 इंच बाहेर जा. ठीक आहे, तर मग मी 3 इंच बाहेर जाते इथून. आता आपल्याला या दोघांचा काढायचा आहे मध्य. आता आपल्याला या पण दोघांचं काढायचंय मध्य. आणि याला असं गोल आकारात या मध्यापर्यंत जोडायचंय. ह्याच्या खाली किंवा वरती तुम्हाला जायचं नाही. ठीक आहे, आता हा जो मध्य आपण काढला इथे, इथे तुम्हाला चेक करायचंय तुमचं सीट इथे बसेल का. तर सगळ्यात पहिले तुम्हाला सीट घेराचा 4था भाग प्लस 1.5 इंच लुझिंग द्यायचंय फक्त तुम्हाला. ठीक आहे, आता माझे 9 चोक 36 येतं बघा, इथे 9.25 येते. तर 1.5 इंच म्हणजे मला कमीत कमी इथपर्यंत बाहेर माझं जाईल, म्हणजे जवळजवळ अर्धा इंच माझं बाहेर जात आहे. ठीक आहे, तर तुम्हाला ते मार्किंग करून घ्यायचंय. बघा मी 9:45 वर इथे मार्किंग केलं. आता हे जे मार्किंग आहे आपलं, हे आपलं फायनल मार्किंग आहे. तर ह्याला आपल्याला या कमरेच्या बाजूला जोडायचंय वरती, आणि आपण हा जो भाग आहे तो खाली नंतर बॉटमला जोडणार आहोत. ठीक आहे, सो इथे मी मार्किंग करून ठेवते. आता या क्रॉच एरियाचा आपल्याला मध्य काढायचा सर्व मापांसाठी. त्यानंतर आपल्याला इथून गुडघा उंचीचं माप टाकायचंय. पहिले आपण ही रेघ मारून घेऊया सरळ, कारण या रेषेवर आपल्याला सगळी मापं उंचीमध्ये टाकायची आहे. मी पहिले मोजते हे किती आले, म्हणजे मला एकदम सरळ रेघ हवी आहे. बघा हे काहीतरी 6.25च्या आसपास आहे, थोडंसं कमी आहे. ही समान येण्यासाठी मी खूप सारे इथे माप घेतलंय, कारण आपल्याला ही रेष कसं पण वाकडी तिकडी करून नाही चालणार. हे खूप गरजेचं आहे आपलं सरळ असणं. आता इथून पुढे आपल्याला बाकीची मापं टाकायची आहेत. सगळ्यात पहिलं माप जे आहे ते आपलं आहे गुडघा उंचीचं माप. बघा 1 इंच वरती सोडून देते मी, कारण माझा बेल्ट 1 इंचाचा आहे. जर तुमचा 1.5 इंचाचा बेल्ट असेल तर तुम्ही वरती 1.5 इंच सोडून द्या असं. ठीक आहे, पण माझं मी 1च इंच सोडतीये, कारण माझा बेल्ट आहे 1 इंचाचा, आणि मग गुडघा उंची टाकते मी. तर आता गुडघा उंची माझी 21 इंच आहे, तर मग मी 21 वर मार्किंग करते. आता जिथे गुडघा उंची आहे तिथे आपल्याला आडवी रेघ मारायची. थोडीशी ठळक करते मी रेघ. आता तुमचा जो गुडघ्याचा घेर किती आला टाईट, त्याच्यामध्ये मोजून तुम्ही 2 इंच अधिक केलं बरोबर. तर आता माझा जो गुडघा आहे त्याचं टाईट जर गुडघा दुमडून मोजलं, जर टाईट घेर मोजला तर तो दुमडून 15 इंच येतो. तर मी त्यात 2 इंच अधिक करून घेतलं, म्हणजे टोटल 17 इंच. आता हा जो 17 इंच आहे हा टोटल गुडघा आहे माझा, म्हणजे पुढचा पण भाग आणि मागचा पण भाग. ठीक आहे, तर मग यातलं आपल्याला 17च्या पहिले निम्म करायचंय आपल्याला. ठीक आहे, किती होतं 17च्या निम्म? बघा 8.5. आता 8.5च्या पण आपल्याला निम्म निम्म करायचंय, कारण दोन्ही बाजूला टाकायचंय आपल्याला.
मग किती होतं? 4.25. तर मग आता बरोबर इकडून 4.25 आणि तिकडे 4.25 मी मार्किंग करते. इकडे 4.25 आणि इकडे 4.25. आता तुम्ही म्हणाल यात तुम्ही शिलाई मार्जिन वगैरे काही ऍड नाही केली, मग ते टाईट नाही होणार का? तर हे एवढं टाईट नाही होत कारण आपण मागच्या बाजूला 2-2 इंच ऍड करणार आहे. ठीक आहे, तर त्यात मार्जिन वगैरे सगळं ऍड होऊन जातं. ठीक आहे, त्यामुळे ह्याच्यात एक्स्ट्रा ऍड करण्याची गरज आपल्याला नाही. आता तुमचा जो बेल्ट बॉटम आहे तो खूप सुंदर दिसावा असं तुम्हाला वाटत असेल ना, तर तुमचं हे जे माप आहे ना ह्याच्यामधून काही 1 इंच वजा करून खालचं माप बॉटमचं तुम्ही ठेवा. तुमचं खूप सुंदर बेल बॉटम होईल. 1 किंवा फार फार तर 2 इंच वजा करून ते माप बॉटमला ठेवा तुम्ही. नाही तर तुम्हाला जर हवा असेल थोडासा छोटा बॉटम हवा असेल तर छोटा पण करू शकता तुम्ही. पण मी जे आहे मी याच्यातनं 2 इंच वजा करून माझं बॉटम ठेवणार आहे. तर आता हे किती आहे माझं? बघा 12.5 इंच आहे. तर मग मी 12.5 न ठेवता मी 10.5 इंचाचा बॉटम ठेवणार आहे इथे. ठीक आहे, तर आता 10.5 इंच बॉटम ठेवायचं म्हणजे अर्धा अर्धा दोन्ही बाजूला ठेवायचं आपल्याला. बघ 10.5च्या मग किती होतं? 5.25. बघा 5.25 मी इकडच्या बाजूला ठेवते आणि 5.25 इकडच्या बाजूला. लक्षात घ्या तुम्हाला माप आपण वरती जे मार्किंग केले त्याच्यावरच टाकायचंय. ही लाईन मी थोडीशी पुढे घेते. आता आपल्याला हे सगळे पॉइंट जोडायचे. बघा हा पॉइंट आणि हा पॉइंट आपल्याला जोडायचा आहे. त्यानंतर हे 2 पॉइंट जोडायचे आपल्याला. नंतर हे पॉइंट जोडूया आपण. आता तुम्ही जर नोटीस केलं तर ह्याच्यामध्ये खूप हार्श कोण तयार झालेत बघा, इथे पण इथे पण. तर आपल्याला ते वजा करायचंय. ते हार्श कोण आपल्याला राहू नाही द्यायचे. सो आपण थोडस बाहेरून घेणार आहोत असं. बघा इकडे पाव इंच घेतलंय मी, इकडे पाव आणि 1 रेष घेतलंय आणि असं मर्ज करून टाकायचं. आपल्याला कुठली हार्श लाईन नकोय, एक संध वाटलं पाहिजे, असं विचित्र नाही वाटलं पाहिजे. ठीक आहे, आता अजून एक गोष्ट राहिली ह्याच्यामध्ये, ती म्हणजे इथून आपल्याला जो इथे इथे क्रॉसच्या इथे आपल्याला अर्धा इंच खाली जायचे सर्व मापांसाठी. आता हा पॉइंट आणि हा पॉइंट जोडायचा आपल्याला. फ्रंट पार्ट आपला रेडी आहे, पण कट करताना काय करायचंय माहितीये तुम्हाला? हा जो बॉटम आहे ना ह्याला असा फोल्ड करायचा आहे, खाली खाली फोल्ड करायचं. का फोल्ड करायचं ह्याला? कारण कट करताना मग मार्जिन खूप कमी होते आणि मग प्रॉब्लेम होतो. असं फोल्ड करून कट करायचं. ठीक आहे, ह्याला कट करून घेते मी. ते कापायचे आपल्याला. आता बघा हे माझं माप बाहेर आलंय, तुमचं याच्या आत आलं असेल ना तर तुम्हाला कुठलीही लाईन वगैरे मारायची गरज नाही. तुम्ही याच लाईनला कंटिन्यू करायचंय, लक्षात घ्या. ते मी तुम्हाला सांगायचं विसरले होते कटिंग करताना.
पुढचा भाग झाला आपला. आता मागच्या भागासाठी आपण हे कापड ठेवून घेऊया. आपल्याला जिथे जिथे माप वाढवायचंय तिकडे तिकडे आपल्याला जागा सोडावी लागणार आहे. बघा, आपल्याला क्रॉच एरियाच्या इकडे कधीच माप नाही वाढवावं लागत. इथे क्रॉचच्या फक्त वरती वाढवावं लागतं आपल्याला माप. इथून वरती आपल्याला 2.5 इंच घ्यायचंय. जर तुमचं खूप किरकोळ माप असेल तर तुम्हाला इथे 2.5 इंच घेण्याची गरज नाहीये. मी थोडंसं खाली घेते, कुठे वाढवते तुम्हाला दिसलं पाहिजे. हे बघा, आपण इथे वाढवतोय. इथे मी 2.5 इंच वरती घेतेय. तुमचं जर किरकोळ माप असेल तर तुम्ही इथे फक्त 1.5 इंच वरती जा, आणि तुमचं माझ्यापेक्षा पण जास्त माप असेल, हेवी माप असेल, तर इथून 3 इंच वरती जा. तर मी इथून 2.5 इंच वरती जाते. इथून आपल्याला 2-2 इंच बाहेर घ्यायचे सर्व मापांसाठी. खाली बॉटम पर्यंत वाढून घेणार आहे मी. आता याला आणि या 2.5 वाल्या पॉइंटला आपल्याला जोडायचंय. बघा, इथे माझं थोडस पाव इंचावर जॉईंट होत नाहीये, बट इट्स कम्प्लिटली फाईन. ठीक आहे, अगदी थोडस राहतंय, बट इट्स कम्प्लिटली फाईन. सगळं जोडायचं आहे आपल्याला. कट करून घेऊया त्याला आपण.
या बाजूने आहे तसंच कट करूया. पहिले याला मी मेन फॅब्रिकवर कट करून घेते आणि मग साईडनी आपण जसं ब्लाऊजला शिवतो सगळ्या बाजूनी शिवून एक्स्ट्राचं सगळं कापायचं तसं मी करून घेते आणि हे झाल्यानंतर मग आपण पुढच्या प्रोसेसकडे जाऊयात. आता बघा मी हे जे मेन फॅब्रिक आणि अस्तर असं जोडून घेतले, सगळे पाय जोडून घेतलेत मी, मागचा पुढचा हे बघा असे जोडून घेतलेत मी. आता सगळ्यात पहिले आपल्याला काय करायचंय, मागचा जो भाग आहे तो मागच्या बाजूला असा एकावर एक ठेवायचा आहे. मागचा भाग एकावर एक असं ठेवायचा आहे आणि अर्ध्या इंचावरून शिवून घ्यायचंय. 2 टिपा मारायच्यात आणि शिवून झाल्यानंतर आपली शिलाई जी आहे दोन्ही बाजूला अशी पसरवायची आहे आणि इस्त्री मारायची आहे. ह्याला असं करायचंय. पुढच्या बाजूला पण आपल्याला सेमच करायचंय, पण त्याआधी पुढच्या बाजूला आपल्याला टक्स मारायचे. आता हे जे टक्स आहे ते किती इंचावर मारायचे ते बघूयात आपण. सगळ्यात पहिले तुमचा जो क्रॉच एरिया आहे त्या क्रॉच एरियावर एक लाईन घ्यायची आहे सिंपल. आता या रेषेचा आपल्याला मध्य काढायचा आहे सर्व मापांसाठी. आणि या मध्यापासून अर्धा इंच खाली यायचे सर्व मापांसाठी. आता हा जो पॉइंट आहे आणि हा पॉइंट आहे ह्याचा आपल्याला मध्य काढायचा सर्व मापांसाठी. आता याला घेऊयात आपण एक सरळ रेघ. तर बघा इथपर्यंत आपलं टक्स येणार आहे. आता आपण टक्सला किती इंच ठेवलं होतं, 1.5 इंच. तर मग पाऊण तिकडे आणि पाऊण इकडे, पाऊण इकडे आणि पाऊण या बाजूला, असं दोन्ही बाजूला जर पाऊण पाऊण इंच घेतलं तर आपला टक्स आहे तो बनतो. आता टक्स मारताना काय करायचंय, पहिले ह्याला व्ही आकारावर शिलाई मारायची तुम्हाला आणि त्यानंतर हा टक्स जो आहे तो असा दुमडून शिवून घ्यायचा आहे. ते झाल्यानंतर सरळ वर सरळ ठेवून क्रॉच पॉइंट जोडून घ्यायचा आहे. एवढं करूयात आपण आणि मग पुढची प्रोसेस बघूयात. हे बघा ह्याचं क्रॉच जोडून घेतलंय मी, मागचा भाग आहे हा, आणि ह्याला असं दोन्ही बाजूला करून इस्त्री करून घेतलाय. त्यानंतर पुढच्या बाजूला मी टक्स मारून घेतलेत दोन्ही पण, आणि दोन्ही टक्स मारल्यानंतर याला पण आपण इस्त्री करून घ्यायचे दोन्ही सेपरेट करून. हे एकावर एक असं ठेवायचंय आणि एकावर एक ठेवल्यानंतर आपल्याला ह्याचे जे साईड आहे ती एक बाजूची साईड शिवायची आणि दुसऱ्या बाजूची आपल्याला मार्किंग करायची आहे. ठीक आहे. आता आपल्याला कुठेपर्यंत झिप हवी आहे ते पहिले आपल्याला निश्चित करायचं आहे. झिपचे भरपूर प्रकार असतात. आता तुम्हाला त्यातली कोणती मिळते ती बघा. ही इनविजिबल झिप आहे, म्हणजे तुम्ही बसवलं की ही गुडूप होते, दिसत नाही बिलकुल कापडामधून. ठीक आहे. तर ही आपण झिप बसवणार आहोत. तर ही जेवढी झिप आहे ना मी पूर्ण बसवणार आहे ती, म्हणजे मला संपूर्ण भागात झिप हवी आहे एवढी. ठीक आहे. तर समज मी इकडून इथपर्यंत अशी ठेवली तर ही झिप मी इथपर्यंत बसवणार आहे. तर मग तुम्हाला जेवढी, आता तुम्हाला समज ह्या साईजची झिप नाही मिळाली, ह्याच्यापेक्षा डबल पण एक असते, म्हणजे ह्याची दुप्पट असते, लांब असते, तर तुम्हाला किती इंच झिप लावायची ते मी सांगते तुम्हाला. वरून कमीत कमी 7 ते 8 इंच सफिशियंट होतं. त्याच्यापेक्षा जास्तची झिप तुम्ही लावू नका, ते एवढं काही खास नाही दिसत. आता ही किती इंचाची आहे बघा, ही आहे, ही टोटल 9 इंचाची आहे. म्हणजे आपण इथपर्यंत बसवली म्हणजे वरून आपलं हे अर्धा इंच निघून जाईल, इथपर्यंत बसवली तर बरोबर 8 इंच झिप होती आपली. ठीक आहे. तर तुम्ही 8 इंच बसवा. आता मी पण ह्याच्यावर बघा 8 इंचावर मार्किंग करणार आहे. इथून वरपासून
इथून वरपासून मी 8 इंचावर मार्किंग करणार आहे. आता इथपर्यंत मी नाही स्टिच नाही करणार आहे, ठीक आहे, पण इथून खाली मी पूर्ण हे पायाचं खालपर्यंत शिवून घेणार आहे. ठीक आहे, हे मी पूर्ण शिवणार आहे. आणि या बाजूला मात्र मी अख्खं शिवणार आहे, म्हणजे सुरुवातीपासून ते एंड पर्यंत संपूर्ण खालपर्यंत असं शिवून घेणार आहे. आपल्याला एकाच बाजूला तर झिप बसवायची आहे. ठीक आहे, मी पहिले हे स्टिच करून घेते, मग तुम्हाला झिप कशी बसवतात ते दाखवते. आता बघा मी हे शिवून घेतलंय. शिवताना मी या बाजूला पण 2 टिपा मारल्यात, या बाजूला पण 2 स्टिच मारल्यात, आणि इकडे आपलं ओपन राहिलंय कारण आपल्याला बसवायची चेन. आता चेन बसवायची कशी, तर नेहमी लक्षात ठेवा, चेन बसवताना ओपन करायची आणि या बाजूने तुम्हाला असं ठेवायचंय इकडून, आणि वरती बघायचंय कुठपर्यंत जाते ही. ठीक आहे, आणि तुम्हाला बरोबर असं ठेवून बरोबर बघा, ही चेनची सरळ बाजू आहे आणि ही पण चेन आपल्या कापडाची सरळ बाजू आहे. तर मग याला असं ठेवून सरळ बाजूवर सरळ ठेवून तुम्हाला जितकी जवळ शिलाई मारता येईल तितकी जवळ शिलाई मारा तुम्ही. तुमच्याकडे एक पायाचा दाब असेल तर तुमची शिलाई बेस्ट बसून जाईल इथे, पण नसेल तर आस्ते आस्ते शिलाई मारा एकदम. सेम या बाजूला पण तुम्हाला तसंच करायचंय, इकडच्या बाजूला पण असंच तुम्हाला पकडायचंय आणि अशी चेनला शिलाई मारायची. जेवढं जमेल तेवढं याच्या जवळून घ्या, फक्त ह्याच्यावर शिलाई जाऊ देऊ नका, याच्या जवळून घ्या. ठीक आहे, आता मी बघा याला आणि याला शिलाई मारून जोडून घेते. इट्स प्रिटी सिम्पल. इकडून शिवत यायचं, असं वरून स्टिच मारत यायची, इकडे आलं की सुई काढून घ्यायची, दोरा काढून घ्यायचा बाजूला, अँड देन परत सुरुवात करायची इकडच्या बाजूने आणि इकडून असं सरळ शिवून घ्यायचं. झालं. चला शिवून घेते मी हे. बघा झिप लागली आपली, दिसते तुम्हाला, इथून असं ओपन होईल. ठीक आहे, आणि हे असं. ठीक आहे, आता हे तयार झाल्यानंतर आपल्याला पट्टी बसवायची इथे. बघा पट्टी बसवण्यासाठी आपल्याला जेवढं पण हे माप आहे पुढचं आणि मागचं, त्याच्यापेक्षा कमीत कमी 3-3 इंच एक्स्ट्राची तरी आपल्याला पट्टी पाहिजे. का, कारण आपल्याला जॉईंट पण द्यायचं आहे आणि इथे आपल्याला जे हुक आणि लूप बसवण्यासाठी लूप बनवायचंय, तर ते थोडंसं मोठं असतं. ठीक आहे, तर मग ते वाढवण्यासाठी आपल्याला कमीत कमी 3 इंच मोठी पट्टी पाहिजे. मागची पट्टी खूप जास्त नसेल तरी चालेल, म्हणजे तुमची ही जी बाजू आहे ह्याच्यापेक्षा 1-1.5 इंचानी मोठी असेल तरी चालेल, पण पुढची पट्टी आपल्याला मोठी हवी आहे कारण आपल्याला इथे ओव्हरलॅप करायचंय ते हुकसाठी. तर सगळ्यात पहिली तर किती इंचाची पट्टी लागते आपल्याला बघा. जर 1 इंच तयार करायची असेल तुम्हाला पट्टी, तयार पट्टी 1 इंच हवी असेल तर तुम्हाला त्याच्या दुप्पट घेऊन त्याच्यामध्ये शिलाई मार्जिनचं 1 इंच मिळवायचं. आता समज तुमची 1.5 इंचाची तयार पट्टी आहे, तर त्या 1.5चं तुम्हाला डबल करायचे, म्हणजे 3 इंच झाले आणि त्याच्यामध्ये 1 इंच अधिक करायचे तुम्हाला शिलाई मार्जिनचं. सेम 2 इंचाच्या पट्टीला पण तसंच, 2 इंचाची तयार हवी असेल तर 4 इंचाचा बेल्ट कापायचा आणि त्याच्यामध्ये 1 इंच अधिक करायचं, म्हणजे तुम्हाला 5 इंचाचा बेल्ट कापावा लागेल. तर मी आता हा 3 इंचाचा बेल्ट कापलाय, हा अखंड आहे, मी ह्याचे 2 तुकडे करणार आहे. बघा ह्याच्यापेक्षा मी थोडस मोठं ठेवणार आहे. हा मागचा भाग आहे. ठीक आहे, इकडून समज मी मोजलं, बघा इथपर्यंत मागचा भाग आहे, तर मी इथपर्यंत न घेता ही थोडी इथपर्यंत पट्टी घेणार आहे. ठीक आहे, मी एवढी एवढी एक्स्ट्रा घेते. आणि पुढच्या बाजूची जी पट्टी आहे ती पण मी थोडीशी इकडे पण एक्स्ट्रा ठेवली आहे आणि इकडे बघा मी एवढी एवढी एक्स्ट्रा घेते, म्हणजे इथे ऍक्च्युली संपणार आहे बट मी इथपर्यंत एक्स्ट्रा घेतेय. आता मी ह्या दोन्ही पट्ट्यांना मेन फॅब्रिक लावून घेते, म्हणजे हे फिनिशिंग चांगलं दिसेल. मेन फॅब्रिक लावून घेते आणि मग तुम्हाला पुढची प्रोसेस दाखवते.
आता ही जी पुढच्या बाजूची पट्टी काढली आहे मी, त्याला बघा मेन फॅब्रिक लावून घेतलंय, आणि जी मागच्या बाजूसाठी काढली आहे तिला पण मेन फॅब्रिक लावून घेतलंय. आता हे जी कॅनव्हास पट्टी भेटते ह्याच्यामध्ये पण खूप प्रकार आहेत. ही थोडी सॉफ्ट आहे, थोडी कडक आहे, आणि जी काही ह्याच्यापेक्षा पण कडक असतात. पोटाजवळ काचल्यासारखं वगैरे होतं, त्यामुळे जास्त कडक नका घेऊ. ही पण थोडीफार म्हणजे अशी दुमडली वगैरे जातीये. ठीक आहे, बघा इथून चमचम भाग आहे तो आपल्याला चिटकवायचा आहे. ही ह्याची होती 1.5 इंचाची, तर 1.5 इंच रुंदी मला नको होती, सो मी ह्याला एक्स्ट्राचं होतं ते कापून ह्याला 1 इंच केलंय. ठीक आहे, तर आता यामध्ये मी ह्याला चिटकवणार असे की बघा अर्धा इंच आपल्याला इकडे इकडे अर्धा इंच ठेवायचंय आपल्याला, आणि मग याला चिटकवायचंय. इस्त्री एकदम गरम केली आहे मी व्यवस्थित. आता तुम्हाला करायचंय काय, याला इकडे असं दुमडून पण इस्त्री मारायची आहे, कारण आपल्याला इथे शिलाई मारायची आहे. पण ती शिलाई लगेच नाही मारायची, आपल्याला नंतर मारायची आहे. सध्या मी फक्त दुमडून याला इस्त्री करून घेते, म्हणजे हे व्यवस्थित बसेल. आता सेम मी याला इकडे पण फोल्ड करते असं, आणि दुमडून इस्त्री फिरवते, म्हणजे हे छान असं बसून जाईल व्यवस्थित. बघा अर्धा इंच उरले, ते आपल्याला स्टिच करायला यूज करायचं. असं केल्यामुळे काय होतं, तुमची जी पट्टीची फिनिशिंग आहे ती खूप छान दिसणार आहे. बघा आता ही पट्टी तयार झाल्यानंतर ही अशीच बसणार आहे आपली, आणि हा भाग जो आहे हा शिवला जाईल आतमध्ये. ठीक आहे, मग शिवलं गेल्यानंतर हे किती छान दिसेल बघा असं व्यवस्थित, है ना. सो फिनिशिंग खूप छान येईल ह्याची. आता जेवढं शिवायचंय आपल्याला त्याला पण दुमडून इस्त्री करून घेऊया, म्हणजे ते पण आपल्याला माहित पाहिजे की कुठून शिलाई मारायची आपल्याला. काय होतं ह्याच्यामुळे आपण कुठेही एक्स्ट्राची कापड घेऊन शिलाई नाही मारणार. आपल्याकडे गाईडलाईन असेल की बाबा इथूनच आपल्याला शिलाई मारायची आहे. बघा आता ही पुढची पट्टी रेडी आहे. फक्त पुढच्याच पट्टीला मी हे लावलंय, कॅनव्हास पट्टी लावली आहे. अदरवाईज दुसऱ्या पट्टीला नाही लावलं, त्याला आपल्याला इलास्टिक टाकायचंय आतमध्ये. ठीक आहे, तर या पट्टीला पण मी निम्म फोल्ड करून इस्त्री करते. म्हणजे ही पण इकडे तिकडे नाही जाणार, बरोबर सेंटरला हे भाग येईल. बघा ही पट्टी अशी तयार केली आपण, आणि आता आपल्याला काय करायचंय, एका बाजूला या पट्टीला असं ओपन करून ठेवायचंय. ठीक आहे, आणि आपल्याला शिवून घ्यायची आहे इकडे असं.
असं आपल्याला शिवून घ्यायचंय. एकाच बाजूला शिवून घ्यायचंय, बरोबर व्यवस्थित छान टीप मारायची आपल्याला आणि डबल टीप मारायची आहे अर्धा इंचावरून. ठीक आहे, मी ही शिलाई मारून घेते. एकच बाजू जोडायची आपल्याला. ही पट्टी मी जोडली आहे बघा, 2 टीप मारले ह्याला. त्यानंतर मागून बघा हे कसं दिसतंय. ठीक आहे, समानच आहे हे, फक्त ह्याला आपण कॅनव्हसची पट्टी लावली आहे. आता ह्याला मेन फॅब्रिकला म्हणजे आपल्या पॅन्टला जोडायचं आहे. तर कसं जोडायचं? ही जी कमरेची बाजू आहे बघा, जिकडे चेन आहे त्या बाजूला आपल्याला नाही जोडायचं, याची अपोजिट बाजू इकडची. ठीक आहे, तर इथून आपल्याला सुरुवात करायची आहे जोडायला पट्टी. पट्टीची जी सुलट बाजू आहे ती आतल्या उलट्या बाजूवर ठेवायची आहे आणि आपल्याला इथून अर्धा इंचावरून शिलाई मारून घ्यायची आहे इथपर्यंत, म्हणजे या झिपच्या इथपर्यंत. ठीक आहे, झिप खाली करून ठेवायची आपल्याला, झिप खाली करायची आहे आणि पूर्ण या बाजूला आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे अर्धा इंचावर आतल्या बाजूने. बघा, ही चांगली म्हणजे सरळ बाजू आहे, ही उलट बाजू आहे आणि याच्यावर असं ठेवून स्टिच करून घेणार आहे. ठीक आहे, एक शिलाई मारते मी पहिले ह्याला. आता हे स्टिच करून झाले, कसं दिसतंय बघा. हा जो बेल्ट आहे हा असा बाहेर येईल. हे बघा, मी फक्त या टोकापासून या टोकावर शिवलंय आणि इकडे बघा हे बाहेरच आहे अजून असंच. मी इथून डिरेक्ट असंच शिलाई मारून काढलंय ह्याला. ठीक आहे, तुम्ही पण असंच शिवा. ह्याला आपल्याला नंतर फिनिशिंग द्यायचंय. आता कसं द्यायचं मी दाखवते तुम्हाला. तुम्हाला काय करायचंय, ह्याला असं आत घेऊन, ठीक आहे, हा पॉइंट आत घ्यायचा, असं सगळं आत घ्यायचंय, हे जे काही मार्जिन असेल ते. आणि तुम्हाला शिवायचे बरोबर ही पट्टी अर्धा इंच दुमडायची आहे आणि वरून टीप मारायची तुम्हाला अशी. ठीक आहे, अशी टीप मारायची आहे म्हणजे ही पट्टी आपली रेडी होऊन जाईल मागची. ठीक आहे, इथपर्यंतच मारायची. पण त्याच्या आधी तुम्हाला सांगते, त्याच्या आधी हे असं दुमडायचंय तुम्हाला, हे असं दुमडायचंय. दुमडल्यानंतर तुम्हाला शिलाई इथून अशी मारायची आहे, म्हणजे हा जो भाग आहे ना पट्टीचा, हा सरळ असं दुमडलं जातं. पण याला उलटं दुमडायचं आणि उलटं दुमडल्यानंतर याला इथून शिलाई मारायची. मी तुम्हाला पट्टी आणि पेनाने दाखवते. याला इथून अशी सरळ शिलाई मारून घ्यायची पहिले. शिलाई मारल्यानंतर हा भाग कट करून टाकायचा. मी तुम्हाला पहिले हे करून दाखवते, हे शिलाई मारून हा भाग कट करून दाखवते, मग तुम्हाला उलटा करून कसं शिवायचं ते दाखवते. हे बघा, मी इथे शिवून घेतलंय जिथे मी तुम्हाला दाखवलं होतं तिथे. आता शिवून घेतल्यानंतर हे एक्स्ट्राच आहे ते मी थोडंसं 1/2 इंच ठेवून कट करतेय. शिवाय इथे जो थोडासा कपडा आहे त्याला पण आपल्याला कट करून टाकायचं, म्हणजे ते बाहेर नाही दिसणार. आता आपल्याला काय करायचं, ही पट्टी आतमध्ये अशी फोल्ड करायची आहे. कोपरा व्यवस्थित काढायचा आपल्याला ह्याचा. आणि आता मात्र हे आतमध्ये असं दुमडून पूर्ण हे असं पट्टी शिवून घ्यायची आहे. ठीक आहे, मी पूर्ण पट्टी शिवून घेते, मग तुम्हाला नेक्स्ट प्रोसेस दाखवते. बघा, मी हा मागचा भाग जोडून घेतला. ह्याच्यात एकाच 2 चुण्या आल्या, 2-4 चुण्या आल्या तरी काहीच प्रॉब्लेम नाही, कारण इथे आपण हे टाकणार आहे, इलास्टिक टाकणार आहे, ते चुण्याच येणार आहे तिथे. आणि त्याच्या आधी म्हणजे हे दुमडून शिवण्याआधी मी फक्त हे आतून कसं शिवतात तसं हा बेल्ट फक्त आतून कंटिन्यू असा शिवून घेतलाय फक्त. ठीक आहे, आता मात्र आपल्याला काय करायचंय, इथून इलास्टिक टाकायचंय. आता 2 पिन लागतात आपल्याला. इलास्टिक किती घ्यायचं ते पण मी तुम्हाला सांगते. जेवढी तुमची कंबर आहे त्याच्या निम्म करायचं आणि त्यातून 1.5 इंच वजा करायचे सर्व मापांसाठी. बघा, माझी कंबर आहे 26, तर त्याचा निम्म होतं 13. ठीक आहे, मग त्याच्यातून मी 1.5 इंच वजा केल्यानंतर राहतं 11.5. तर मी 11.5 इंचाचं हे इलास्टिक घेते. बघा, जर तुमचं असं खूप पटकन ताणणारं इलास्टिक नसेल, चांगल्या क्वालिटीचं असेल,
तर जेवढं तुमचं निम्म येते तेवढंच तुम्ही घ्या, त्याच्यामधून काहीही वजा करू नका, नाहीतर ते खूप जास्त टाईट होईल. हे एवढं काही बेस्ट क्वालिटीचं नाहीये, हे एकदम चीप क्वालिटीचं आहे. चांगल्या क्वालिटीचं इलास्टिक असं पटकन एवढं ताणत नाही, ठीक आहे, असं स्ट्रेच होतच नाही एवढं पटकन. तर तुमच्याकडे ते असेल तर तुम्ही निम्म जेवढं आहे तेवढंच घ्या तुमच्या कंबर घेराचं, त्याच्यातून काही वजा वगैरे करू नका. तर आता बघा मी 11.5 इंच घेते. हे 11.5 इंच कुठे येत आहे? इथे येत आहे, ठीक आहे, 11.5 इंच. तर इथे मी मार्क करते आणि हे कट करते. झालं. आता बघा ही जी पट्टी आहे ती शिवताना मी थोडस जागा ठेवली होती, कारण इकडून पट्टी आपल्याला इथून कॅनव्हास बाहेर काढायचंय, ठीक आहे. तर सगळ्यात पहिले आपल्याला एक पिनने सिक्युअर करायचंय आपलं इलास्टिक इथे. आणि दुसऱ्या पिनने आपल्याला ते एका बाजूने त्या बाजूला काढायचंय, ठीक आहे. आता मी ह्याला आतमध्ये टाकायला सुरुवात करते इलास्टिकला. हे थोडं मला इकडे लावायला हवं होतं. बघा इकडून टाकणारे आणि तिकडे त्या साईडला मी ओढून घेणारे बाहेर. इलास्टिक आत टाकताना तुम्हाला लक्षात घ्यायचंय की ते आतल्यात कुठे दुमडलं नाही गेलं पाहिजे, फोल्ड नाही झालं पाहिजे. तुम्हाला जेवढं त्याला सरळच्या सरळ आतमध्ये नेता येईल तेवढं बघा. ते इझी आत जातं, एवढं काही नाहीये. फक्त पिन नाही लावली तर ते इकडून पण आत जाईल, म्हणून आपण तसं पिन लावली त्याला, ठीक आहे. इकडून बाहेर आले बघा. आता इलास्टिक छोटा आहे, हा भाग मोठा आहे, म्हणजे हे खूप जास्त मोठं आहे, सो ते थोडंसं होणार तसं. आता बघा ह्याला काय करायचंय, याला पिन काढायची, इथे आतमध्ये टाकायचंय आणि बरोबर इथे शिलाई मारून ह्याला पक्क करून टाकायचंय, ठीक आहे. पहिले हा भाग पक्का करायचा आहे असा, आणि त्यानंतर इथली पिन काढायची आहे आणि इथपर्यंत इलास्टिक आलं की ह्याला पण पक्क करून टाकायचं, म्हणजे ही इलास्टिक एवढ्याच भागात राहील, ठीक आहे. मी हे इलास्टिक शिवून घेते. इलास्टिक बसवून झालंय आपलं. आता बसवल्यानंतर हे ताणून कपडा सगळीकडे एकसारखं करून घ्यायचंय, आणि मी इथे दुमडून शिलाई पण मारली खूप सारी, म्हणजे ते इलास्टिक थोडंफार इकडे तिकडे जायला नको. आता हे झाल्यानंतर आपल्याला काय करायचंय, ह्याला ताणून एक शिलाई मारायची, म्हणजे असं ताणून ताणून घ्यायचं आणि सेंटरला एक शिलाई मारायची इथपर्यंत, म्हणजे हे इलास्टिक कुठेही मूव्ह होत नाही वा उलट पालट होत नाही. आता पुढची जी बाजू आहे बघा, हा बेल्ट ऑलरेडी आपण शिवला नाही बट तयार झाल्यासारखा वाटतोय तो. तर हे कसं शिवायचं ते मी तुम्हाला सांगते. सगळ्यात पहिले तर तुम्हाला काय करायचंय, हा जो बेल्ट आहे या बेल्टला, हा जो बेल्ट आहे याला पलटी करायचंय आपल्याला असं, आणि पलटी केल्यानंतर याला जवळपास इकडे एक किंवा 1.5 इंचापर्यंत इथे अशी उभी शिलाई मारून घ्यायची, आणि ही उभी शिलाई मारल्यानंतर या बेल्टला असं म्हणजे एक्स्ट्राचं आहे ते कापून टाकायचं आणि मग याला पलटी करून असं शिवून टाकायचंय, म्हणजे हे एवढंच बेल्ट हा एवढा तयार होईल. चला मी तुम्हाला शिवून दाखवते. हे बघा मी ह्याला असं उलट केलंय आणि ह्याला अशी स्टिच मारून घेतलीये, म्हणजे हे असं होतं ना, तर हे असं उलट केलं, ह्याला एक स्टिच मारून घेतली, आणि किती लांब आहे बघा, हे जवळजवळ 1.5 इंच लांब आहे चेन पासून. आता याला कट करून टाकते. कट केल्यानंतर याला आपल्याला असं सरळ करायचं. आता सरळ झाल्यानंतर आपला बेल्ट रेडी आहे. आपल्याला इथे स्टिच करायचंय, बरोबर जिथे तुमचं दुमडलं गेलंय, ठीक आहे ना, जिथे दुमडलं गेलंय तिथे कडेकडेने स्टिच मारा एकदम या कोपऱ्यापर्यंत, आणि इथला जो कापड आहे थोडंसं, हे थोडंसं कोपरा आहे ना, हा कोपरा उडून टाकायचा, म्हणजे हे बाहेर दिसणार नाही कापड, ठीक आहे.
हे एकदम तुमचं छान असं मस्त फिनिशिंग सुंदर दिसेल. सगळं कापड वगैरे आत टाकायचं आणि इथून इथून इथपर्यंत असं पूर्ण इथपर्यंत स्टिच करून घ्यायचंय. चला मी हे पूर्ण स्टिच करते. बघा आपलं पॅन्टचं बेल्ट रेडी आहे. चेन लावते मी ह्याची. आता पुढून तर हे असं दिसतंय बेल्ट तयार झाल्यानंतर. अजून आपल्याला इथे मध्ये जॉईन करायचं आणि बॉटम पण आपल्याला फोल्ड करायचा. तर हे पुढे समोरून असं दिसतंय, मागून असं दिसतंय. आता ह्याला काय करायचंय, तुम्हाला हे असे हुक आणि लूप भेटतात. ठीक आहे. तर ह्याचे पण खूप प्रकार आहेत. ठीक आहे. हे वरतून स्टिच करायचे आपण. हुक लूप कसं बसवतो ब्लाऊजचं वगैरे त्या टाईपमध्ये हे बसवता येतं. ह्याला काय नाही, फक्त हे होल्स दिलेत तिथून आपण शिवून टाकायचे टाके घालून. दुसरं एक मिळतं, त्याला असे टोकं असतात, ते असं बोळ पाडून बसवतात, म्हणजे इथून दिसत नाही कुठे बोळ पडले वगैरे. तर ती जी पद्धत आहे ती मी तुम्हाला नेक्स्ट जेव्हा एखादी फॉर्मल पॅन्ट वगैरे दाखवेन त्याच्यामध्ये मी तुम्हाला ते शिकवेन की अंडरग्राऊंड ते कसं लावतात, म्हणजे हुक आणि लूक अंडरग्राऊंड कसं लावतात, म्हणजे वरून बिलकुल कुठूनच दिसणार नाही ते. तसं हे पण दिसणार नाही तुम्ही व्यवस्थित लावलं तर. तर बघा इथे लूक लावायचे आपल्याला. आणि तुम्हाला हवं असेल तर तुम्ही इकडे मागे पण लूक लावू शकता. दोन, म्हणजे इथे एक आणि इथे एक, म्हणजे तुम्हाला हे ऍडजस्ट करता येईल. म्हणजे एकच हुक लावायचं इथे आणि जर तुम्हाला खूप टाईट वाटलं तर इकडचं खोलायचं आणि इकडे लावायचं. सो ते ऍडजस्टेबल राहील तुमच्यासाठी. ठीक आहे. तर हे हुक आणि लूक लावा तुम्ही इथे असं. आणि बेल्टचा भाग तर रेडी आपला. त्यानंतर इथे खालचा खूप प्रॉब्लेम होतो सगळ्यांना की क्रॉचमध्ये उचललं जातं. तर क्रॉचमध्ये का उचललं जातं आपलं, कारण आपण शिवताना पायाच्या बाजूने शिवत येतो. ठीक आहे. तर याला तसं नाही करायचं. याला आपल्याला मध्ये बघा हे कापड इकडं दोन्ही बाजूला सरकून घ्यायचं, म्हणजे हे खेचलं नाही जात. आणि बरोबर इथून अर्धा इंचावर तुम्हाला इकडून त्या बाजूला आणि इकडून या बाजूला असे दोन्ही पाय शिवून घ्यायचेत, म्हणजे मध्ये तुमचं कधीच असं खेचलं जात नाही. ठीक आहे. आणि बॉटम कसं बनवायचं ह्याला, तुम्हाला एक अर्धा इंचाचा फोल्ड मारून पहिले स्टिच करायचंय आणि नंतर तुम्हाला बरोबर 1.5 इंचाची अशी एक पट्टी बनवून शिलाई मारायची, म्हणजे तुमचा बॉटम रेडी होईल. चला आपली पॅन्ट रेडी आहे. तयार झाल्यावर कशी पॅन्ट दिसते ते तर तुम्ही बघितलंच असेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.